आणि पत्रकारांच्या मदतीनं आणि हा कार्यक्रम होतोय. त्यांनी एक शब्द वापरला बोलता बोलता मी ऐकला की सगळे पुण्याही म्हटले माझ्या आई वडिलांची. खरंच त्या ताईचं आपण टाळ्या वाजवून खरंच कौतुक करूया. रणनीती कॉन्फरन्स या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले पुरंदरचं आमचं भूषण आणि पुणे जिल्ह्यातील आदर्श ज्येष्ठ पत्रकार आमचे गुरु दत्तानाना भोंगळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलराव डोंकर असतील, अमोलजी भोसले असतील, माळी सर असतील, बाकीचे सर्वच इतर सर्व नावं न घेता सर्व महाराष्ट्र असेल, तुमचं महाराष्ट्राचे सर्व संपादकीय सर्व टीम असेल, सर्व स्थानिक आमचे पत्रकार मित्र बंधू वगैरे बऱ्याच दिवसांनी पत्रकारांना एकत्र येण्याचा योग आलेला आहे. याचे कारण आहेत मस्के मॅडम. त्यांनी एक वेगळा कन्सेप्ट राबवण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आणि पत्रकारांच्या मदतीनं आणि हा कार्यक्रम होतोय. त्यांनी एक शब्द वापरला बोलता बोलता मी ऐकला की सगळे पुण्याही म्हटले माझ्या आई वडिलांची. खरंच त्या ताईचं आपण टाळ्या वाजवून खरंच कौतुक करूया. आणि आई वडिलांचा जो मान सन्मान राखतो, आई वडिलांच्यामुळे हे मी करू शकलो, याच्या अर्थात तुमचे रोपटं जे लावताय आज हे खऱ्या अर्थानं त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. अशा या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या ताई तुम्हाला शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो. नाव सुनील तुपे, मी अनिल गायकवाड, जन आधार मी प्रथमेश्वर स्वागत राजेंद्र शिंदे स्टार दत्ता भोंगळे सुषमा मस्के समाजसेविका, राजाराम मस्के एक सेवानिवृत्त शिक्षक आहे, गणेश पाटील डॉक्टर गणेश राऊत साहित्यरत्न आणि सहसंपादक अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संतोष लांडे, अमोल भोसले बाप्पासाहेब लाड पुणे रॉकटॉक न्यूज, पत्रकार बाबासाहेब माने. फक्त सर्वांचं एकच मिनिट वेळ घेऊ. आता काही आजकाल मी पाहतोय काही चेहरे पण काहीची नावं माहिती नाही. पण आमच्या शिक्षकामधला एक म्हणजे आवडलं सांगायचं म्हणजे आमच्या शिक्षकामध्ये म्हणजे अगदी तळमळ आहे ना, म्हणजे ज्याला काम करायचे ना, म्हणजे शिक्षकाचे असतील, सामाजिक असतील, पत्रकारांचं असेल, चळवळ म्हणजे राबवणारा माणूस. आम्ही त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून पाहतो. कधी कधी आम्ही म्हणजे मजेने म्हणतो की कोण कसं तुमचा दिवस कधी मावळतो कधी निघून म्हणजे आम्ही मजेने म्हणतो. पण एक आनंद वाटला की सर्वजण निमित्ताने म्हणजे अगदी आपलं घर अध्यक्ष पुणे जिल्हा पत्रकार संघ पुणे. खरं तर राजेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. मला काल आमचे नेते मार्गदर्शक आणि आम्हाला प्रातस्मरणीय नेहमी आदरणीय स्थानी असलेले राजारामजी मस्के सर यांचा फोन आला की कन्या लुंबिनी मस्के इथं एक रणनीती कॉन्फरन्स त्या नावाचं एक ऑफिसचं उद्घाटन होतंय, तर त्या उद्घाटनात मला यायचंय. तर मी ते खाली नाव वाचलं लुंबिनी सुषमा राजाराम मस्के. तर त्या कार्यालयाच्या उद्घाटनाकरता आम्ही इथं आलेलो आहे. कार्यालयाचं उद्घाटनही झालं आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की राजारामजी मस्के हे शिक्षकांच्या राज्याचे मोठे नेते होते आणि पुरोगामी संघर्षशाली असे सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांच्या धर्मपत्नी सुषमाताई आणि या दोघांची सुकन्या लुंबिनी मस्के यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवत आहे, त्याचा आम्हाला आनंद होत आहे. पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने यांना मनोमन शुभेच्छा देतो. माझ्या समवेत आलेले आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष
दैनिक सकाळचे पत्रकार दत्तानाना भोगळे इथे आलेले आहेत. आमचे दुसरे मार्गदर्शक पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि एका चॅनलच्या माध्यमातून उत्कृष्ट असं काम करणारे राहुलजी शिंदे साहेब आहेत, आमचे विजयजी दुबे साहेब आहेत, त्याच्यानंतर गायकवाड साहेब आहेत, त्याच्याबरोबर सुरेशजी वाळेकर प्राध्यापक सर ते आमच्या साहित्याचे पत्रकारितेचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. त्याच्याबरोबर आमच्या हवेली तालुक्याचे उपाध्यक्ष बापूसाहेबजी चौधरी आहेत. त्याच्याबरोबर आमच्या राज्यभर चळवळीमध्ये पत्रकारितेमध्ये आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे उत्कृष्ट पत्रकार असणारे अमोलजी भोसले साहेब आहेत. कारण बापूसाहेब अमोलचं नाव खूप मोठं आहे, एक चिंतनशील मोठा पत्रकार आहेत. त्याच्याच बरोबर आमचे भाऊसाहेब माडिक सर आहेत, खूप मोठं म्हणजे सातत्यानं पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट पत्रकार सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आहेत. त्याच्याचबरोबर गणेशजी माडिक सर आहेत, गणेशजी राऊत आहेत, संतोष लांडे आणि मॅडम. तर सर्वांच्या वतीनं त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि तुम्हाला पुढील वाटचाली मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला जी माध्यमातून अडचण येईल, खरं तर पत्रकारिता म्हणजे एक हातीने खरा घेऊन चाललंय, तर ही इतकी साधी गोष्ट नाही, परंतु तुम्ही ते सक्षमतेने पेलता कारण तुम्हाला आई वडिलांचा वारसा आहे आणि या महाराष्ट्राला साधू संतांची मोठी विचारांची परंपरा आहे, महापुरुषांची थोरांची विचारांची परंपरा आहे. त्याचा वारसा घेऊन तुम्ही पुढे चालवा. हे सगळे आमचे पत्रकार हे बिनेचे शिलेदार आहेत. तुम्हाला सर्वतोपरी एक ताई आपली हक्काची बहीण म्हणून आम्ही तुम्हाला सर्वजण मदत करू आणि तुम्ही फार मोठं कार्य करा हीच आमच्या पुणे जिल्हा पत्रकार संघाने सर्वच उपस्थित आमच्या पत्रकार बांधवांच्या वतीनं तुम्हाला मनोमन शुभेच्छा देतो. धन्यवाद.